जावई विकत घेणे आहे. प्रांजल, ए प्रांजल. वसुजी, बॅगा घेऊन कुठे निघालात? हो ना, एवढे सकाळी कुठे चाललीस? एक शब्द सुद्धा बोलू नको. आता मी तुमच्या बोलण्याला बळी पडणार नाही. मी निघाले. हो, पण कुठे निघालात ते तर सांगा. अरे कुठे म्हणजे काय, माझं हक्काचं घर आहे इथे. आणि मग हे? अरे वाक्य पूर्ण व्हायच्या आधी का बोलतोस? वाक्य पूर्ण झालं होतं का माझं? हे बघ, मी सांगते, माझं आणखीन एक हक्काचं घर आहे इथे, याच्याशिवाय. कळलं? बोल, आता काय बोलणार आहेस? काहीच नाही. हे काय वसुजी, तुम्ही निघालात सुद्धा? हो, मला उशीर होतोय, निघते. नाही उशीर वगैरे मला काही माहित नाही. आधी चहा घ्या चला. नाही 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 घ्या, चहा घेतल्याशिवाय तुम्हाला मी जाऊच देणार नाही. या बसा बसा. आणखी 1-2 दिवस थांबला असता तर आम्हाला बरं वाटलं असतं. झालं इथं सुरू. आता चहा न घेता जाऊ का मी? नाही नको नको. खर तर नाश्ता होतच आलाय, तो पण घेऊन जा. हो, अजून नाही का काही? आता जेवणाची वेळ झालीये, तेव्हा जेवूनच जा. जेवल्यानंतर थोडी विश्रांती घ्या आणि मग जा. खरं तर आमची काहीच हरकत नाही. आली मोठी शहाणी. लहानपणी चिवकाऊच्या गोष्टीसारखं व्हायचं. चिवकाऊला म्हणायची, थांब, माझ्या बाळाला जरा न्हाऊ घालू दे, तीट लावू दे, मग जेवू घालू दे. आणि कावळा बिचारा तसाच उभा. पण या गोष्टीत कावळा कोण आहे? कावळा कोणते सांगू? हा, सांगू? झोप छान लागली ना काल तुम्हाला? काय म्हणाला? नाही, काल रात्री झोप नीट लागली ना? हो, उत्तम. आता तुम्ही निश्चिंत झोपावं म्हणून मला जायला हवं. ठीक आहे, चला मी सोडतो तुम्हाला. काल मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं, विसरलो नाहीये मी. तुझे आजी आजोबा कुठे आहेत रे? ते आतमध्ये आवरत असतील, बोलू का त्यांना? नको नको, त्यांच्याशी बोलत बसले ना तर आणखीन उशीर होईल. त्यांना सांग मी गेले म्हणून. नाही, आम्ही काहीच सांगणार नाही आहोत, कारण तू मम्माकडून परत इथेच येतेस. विसरलीस? अतिपरिचयात अवज्ञा. माणसानं कसं वेळीच सावरायला हवं. आता मी परत यायचं की नाही ते नंतर बोल. नाही पण खरंच तुम्ही जर का आमच्याकडे राहिलात ना तर आम्हाला खूप आवडेल. खरंय. खरं सांगू का, माझाच पाय या घरातनं निघत नाहीये. एका दिवसात इतकी माया लावली ना तुम्ही सगळ्यांनी मला. हो ना? राया, उचलते बॅग आतमध्ये ठेव. ओके. ओके काय? चल मला सोड. कालिंदी, काळजी घे ग घराची. तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची. आता मी काळजी घेणार नाहीये, काळजी करायला लावणार आहे. चला. सावकाश. हो, मी आजीला सोडून येते. हो. चल. किती गोड आहेत ना या. सांभाळून जा आणि तिथे पोहोचलीस ना की मला आठवणीने फोन कर. हा, मी आता इथून निघू ना, आणखीन जरा वेळ थांबले ना तर इथून निघणं जड होईल मला. आणि मी तिथे गेले नाही ना तर ज्या करता मी आले ना ते मला करता येणार नाही. हो, मला तुला तेच विचारायचं होतं की तू तिथे जाऊन करणार काय याची कल्पना तरी दे ना मला. मुळीच सांगणार नाही. अगं असं काय करते वसुजी? माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मग जरा वाट बघ. तुझी मम्मा इथे येऊन सगळ्यांची माफी मागते की नाही ते बघ. नाही, त्यांनी माफी नाही मागितली तरी चालेल, फक्त हा सगळा त्रास संपायला हवा. जे आणि जसं व्हायला पाहिजे ना तसंच होईल. डोंट वरी. बसवतजी, तू आता गेलीस की घर खूप शांत शांत वाटेल ग. अगो बाई, म्हणजे मी इथे आरडाओरडा करत होते की काय? हॅट्स ऑफ टू यू आजी. तुम्ही ना एवढी एनर्जी कुठून आणता हो? अरे एनर्जी आणावी लागत नाही, ती आपल्याकडे असतेच.
पण तुम्ही लोक आता आपलं कसं होणार, आता काय करणार असा विचार करण्यातच ती एनर्जी घालवून बसता. त्यापेक्षा निर्धास्त राहायचं. तेच तर आम्हाला जमत नाही. एक टेन्शन गेलं की दुसरं येऊन समोर उभं राहत. टेन्शन घ्यायचंच नाही रे. तेच सांगते ना मी तुम्हाला. सुखाचा मंत्र सांगू का? आपल्याला चांगले दिवस येत नाही तर वाईट दिवस येत, आपण एकच वाक्य म्हणायचं, हे दिवस पण जातील. म्हणजे चांगल्या दिवसात आपण बेसावध राहत नाही आणि वाईट दिवसात आपण खचूनही जात नाही. क्या बात आहे आजी. मानलं तुला. म्हणूनच तर तू इतके हसतमुख असतेस. मग सॉरी. आता काय झालं? म्हणजे एकेरी बोललो ना मी म्हणून. ठीक आहे रे, हे प्रेम असतं. आपण आपल्या आईला अहो आई असं म्हणतो का कधी? नाही ना. मग आणि आजी, आजी म्हणजे आईची आई. तिला अगतुग केलेलं चालतं रे. बघ मेल्या, पुन्हा बोलण्यात गुंतून ठेवलंस मला. विश्वजी लवकर ये हा परत. हो हो येणार. ओ छोटे जावई बापू, काढा ना बाईक बाहेर. नाही नको नको, आपण रिक्षेनेच जाऊया. तुम्ही दोघं मला म्हातारी काढून सोडणार. चला चला चला. चला चला. हात नाही धरू. चल मी येते. नाही नाही नाही, पास झालं. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता चिटणवीसांच्या घरी जा, आईला घ्या आणि इथे या. अगं मी कसा जाणार? त्या त्यांच्या मर्जीच्या मालक आहेत. त्यांना हवं तेव्हा येतील त्या. असं कसं म्हणे त्यांना हवं तेव्हा येतील. तुमच्या या वागण्यावरून ना मला संशय यायला लागलाय की तुमचा आणि चिटणवीसांचा ना काहीतरी प्लॅन ठरलेला आहे. हे बघ, आमचा काहीही प्लॅन नाही. असं कसं? मग आई अजून चिटणवीसांच्या घरी काय करते? आता मला काय माहिती? तुम्हाला नक्की माहितीये हा सगळा तुमचा प्लॅन आहे. मला माहितीये ना. मम्मा जरा शांत होशील का तू? बस बरं तिथे. एसी चालू आहे तरी घाम फुटलाय तुला. मला काही घाम फुटलेला नाहीये प्रिया. मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला, कोणी एक जण या घरातलं माझ्या कामाचं नाहीये. आता कोणाला? आता कोणी येणारच नव्हतं घरी का? तुम्ही ऑफिस मधनं कुणी अकाउंटंटला बोलवलंय? अगं बाई, का परत पांडू? काय चाललंय काय? मला काही समजत नाहीये. वीणा, मला खरंच माहिती नाहीये कोण आलंय ते. असं कसं? तुम्हाला माहित नाही? मग कुणाला माहिती? मला माहितीये की ती नक्की नाहीये. बरं जा आता, दार तर उघड. मी कशाला उघडू? तुम्ही तुमच्या लाडक्या पांडूला सांगा ना दरवाजा उघडायला. हाक मारा त्याला. पांडू, ए पांडू. जी बाईसाहेब. अगो बाई, हा तर घरातच आहे. मग बेल कोण वाजवतोय? आणि काय रे पांडू, इतका वेळ दरवाजाची बेल वाजते, ऐकू नाही येत तुला? जा पटकन दरवाजा उघड. ती नाहीये एवढं नक्की. आणि ती येवो किंवा न येवो मला काही फरक पडत नाही. मी सांगितलं ना, मला काही फरक पडत नाही. अगं केवढ्याने ओरडतेस वीणा? बाहेर पर्यंत आवाज येतोय. आता या वयात तुझ्या तब्येतीसाठी बरं नाही ते. आई काय गाई, तू काल डोंबिवलीत आलीस आणि आज तुला आपलं घर दिसतंय. चुकल्याच. सुखी हो. आपलं घर, हे घर काही झालं तरी तुमचंच ना. म्हणजे माझ्या जावयाचं. आणि जावयाकडे येण्याआधी एक दिवस नाथ जावयाकडे राहिले तर बिघडलं कुठे? काय ग प्रिया, नवऱ्याला सोडलंस तसे संस्कारही सोडलेस? काय झालं मोठी मामा? वर तोंड करून मलाच विचारतेस?
अगं इतक्या दिवसांनी आजी आलीये तर तिच्या पाया पडायचं, तिला मिठी मारायची. खोटं खोटं का होईना, पण मला तुझी आठवण येत होती असं म्हणायचं. मोठी मामा, मी नमस्कार करणारच होते, पण म्हटलं तुम्ही दोघी बोलताय म्हणून मी थांबले. झालं आमचं बोलून. पंचांगात मुहूर्त बघणार आहेस का नमस्कार करायला? नाही. देव तुला चांगली बुद्धी देव, याच्याशिवाय दुसरा कुठलाही आशीर्वाद देणार नाही मी तुला. बुद्धी चांगली असली ना की सगळं चांगलं होतं. मोठी मामा, आता मी जे जे सांगितलं ते सगळं करणार आहेस ना? आता बोल, तुझी मला खूप आठवण येत होती. अगं असं काय बोलते मोठी मामा, मला नेहमीच तुझी आठवण येते. खोटं बोलताना सुद्धा ना समोरच्याला कळता कामा नाही ग की आपण खोटं बोलतोय. हे तुझ्या मम्माकडून शिक ना, तिला ते छान जमतं बघ. जावई बापू, कसे आहात? नमस्कार करतो. सुखी व्हा. बरे आहात ना? बरा. आता तुमच्या मुलीच्या राज्यात आहे असं आहे. अरे रे, म्हणजे परिस्थिती बिकट आहे का? बाई 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 बाई, मी इथे उभी आहे आणि मी ऐकतेय हे कुणाच्या लक्षातच येत नाही. अगं तू ऐकावं म्हणूनच तर बोलले. घाबरते की काय मी तुला? तुझी आई आहे मी. विणे, आता काही मला बसायला वगैरे सांगणार आहेस का? अगं ये ये ये. आणि तू अशी अनोळख्यासारखी काय वागतेस ग आई? बस बस बस. हो ग, ही अशी वागणारी वीणा मला अनोळखीच आहे ना? अशी अशी म्हणजे ग कशी? तुझ्याशी बोलणारच आहे मी, पण नंतर. आधी मला हिच्याशी बोलायचंय. काय ग प्रिया, तुझा मुक्काम आता इथेच का कायमचा? हो. तरी आम्ही तुला सांगत होतो की तो मुलगा चांगला नाही, कानी कपाळी ओरडून सांगत होतो, पण मोठ्यांचं ऐकायचंच नाही ना. डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधलेली असते, आपण खड्ड्यात उडी मारतो हे कळतच नाही. भोगा आता, कपाळ मोक्ष झाल्यावर कळतं की आपण खड्ड्यात पडलो. मग येते आई वडिलांची आठवण, बरोबर ना? मोठी मामा, अगं आत्ताच आलीस तर निदान हे तरी विचार, कशी आहेस, काय आहेस. नंतर ओरड जेवढं ओरडायचंय तेवढं. तू नसशील ना बरी तर होशील बरी, पण हे बोलणं महत्वाचं. प्रेमानं बोलायला काय अख्खं आयुष्य पडलंय, पण कान उपटायला वेळीच हवेत, नाही तर मग पस्तावायची वेळ येते, जशी आता माझ्यावर आली. ए पांडू, अरे काय हे, काय चाललंय? आई साहेब नमस्कार. सुखी राहा. पांडवन रे तू? होय. बाई बाई बाई, अरे आता असा हसत उभा राहणार आहेस का इथे? जा, जाऊन पटकन चहा कर. प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. विणे, नोकर माणसांवर असं ओरडू नये ग, तो सुद्धा माणूसच आहे ना. हो हो, चुकलंच माझं. पांडू, आज जा आणि चहा आण. पण मला नकोय चहा, प्रांजलकडून निघताना झालाय. बघितलं, आता ना माझ्या आईला माझ्याकडे पाणी सुद्धा प्यायची इच्छा नाही. कोणाचं ऐकशील तर विणा कसली. सांग बाई, चहा घेईन मी. अरे जा ना. पांडू, आज जा आणि चहा घेऊन ये. हो जा आता. विणे, प्रांजलने माणसं बाकी छान निवडली का? या प्रियासारखं नाही. उपयोग काय त्याचा? तुला घर जावई मिळाला नाही म्हणून रागावलीस ना? मला माहितीये, मी घर जावई करून घ्यायला तुझा विरोध आहे म्हणून. बाई बाई बाई, मला नाही या घरात कोणी समजूनच घेत नाही. कोण म्हणतं माझा विरोध आहे म्हणून? उलट तुझं म्हणणं मला अगदी पूर्णपणे पटलंय. त्याच संदर्भात बोलायला आले मी तुझ्याकडे. आता घर जावयाच्या संदर्भात तुला काय बोलायचंय? मलाही घर जावई हवा.
शेंगदाणा 5 किलो लिहिते. पोहे पोहे आहेत का गं? नाही नाही. बघ वाटलंच होतं मला. पोहे 4 किलो. रवा आहे का ग? हम्म. हा राया, अरे सोडलंस का तिला नीट? काय म्हणाली ती? बरं तिला आवडलं का इकडे? आणि आणि मम्मा चिडली होती. बरं ऐक ना, मम्माला राग नाही ना आला कारण वसुआजी इथे येऊन राहिली ना आधी, म्हणून मला असं वाटलं की तिला उगाच तिची. हो हो थांब, आत्ता चाललाय ना तो, त्याला श्वास तर घेऊ दे. जा जा त्याच्यासाठी पाणी घेऊन ये जा. हो हो आणते. हे पण मी आले की सांगा मला सगळं. थांब थांब आलेच एक मिनिट. राया काय म्हणाल्या त्या? म्हणजे इथे राहिलं ते त्यांना आवडलं ना? नाही, आमचं त्या विषयावरती बोलणं नाही झालं. इतर गोष्टींवरूनच बोलणं चालू होतं. असं ते पाणी बोलायचं दे. ना. प्रांजल, मी तुला याआधी सांगितलेलं आणि आता पुन्हा एकदा सांगतो, तू तुझे होप जास्त हाय करू नकोस. अरे पण मी एवढी एक्साइट उगाच होते का? मला माहितीये वसुआजी नक्की काहीतरी चमत्कार करणार. हो, काय काय झालं? वीणाताई त्यांचा हट्ट सोडायला तयार झाल्या. बघितलंस, तुझ्यामुळे तू सगळ्यांना आशा लावून ठेवली. अरे अगदीच तसं नाही रे, पण वसुआजी काहीतरी चमत्कार करतील असं नक्कीच वाटते ना. म्हणजे ह्या सगळ्यातून आपली लवकरात लवकर सुटका व्हावी एवढंच माझं म्हणणं आहे. हो, नाहीतर ती पैसे लवकरात लवकर परत करायची डोक्यावरची टांगती तलवार. आणि आणि हा तिथे जाईल याचं टेन्शन. खरंच रे, आता ना नकोशी झाली ती टेन्शन. नाही काही झालं तरी पैसे आपल्याला परत करायचेच आहेत. पण मी कुठे नाही म्हणते, पण इतक्या कमी वेळेत आपण कसे परत करणार? त्याचेच मार्ग शोधतो ना आपण. पण मला ना खात्री वाटते हं. या सगळ्यातून वसुआजीच काहीतरी छान मार्ग काढतील बघा. हो, हो. होय ना? नक्कीच. बाबा, तुम्ही जरा शांत व्हा. बाबा या, बसा इथे, बसा. काय? बाबा जरा शांत व्हा. तुम्ही जास्त विचार करू नका. वसुआजी काहीतरी करणार असल्यानं तरी प्रांजलची मम्मा इतक्या सहजासहजी त्यांचा हट्ट नाही सोडणार. त्याला जरा तरी वेळ लागेलच ना. एका चुटकीसरशी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं तर नाही होणार ना. राया, अरे पण तिकडे काय झालंय हे सांगणारच का तू आता? मला माहित नाही. म्हणजे मी तिथे गेलो, तुला बऱ्याचदा सोडतो तसंच मी त्यांना पण घराच्या दारापाशी सोडलं. तुझी आजी मला म्हणाली सुद्धा, छोटे जावई बापू तुम्ही खूप हुशार आहात. जावई सतत घरी यायला लागला ना तर त्याच्यात आणि घरगड्यामध्ये जास्त फरक उरत नाही. आणि अशा सासूपासून 4 हात लांब असलेलंच बरं आहे. हो बाई, असं म्हणाल्या त्या? हो. मग काय, मी फक्त हसलो आणि त्यांना सोडून घरी निघून आलो. म्हणजे तिथे काय झालंय हे काहीच माहिती नाहीये तुला? नाही. तुम्ही प्लीज असे चेहरे पाडून नका बसू. मी घर जावे म्हणून तिकडे गेलेलो नाहीये. मला नकोय रे. यांना पाण्याची गरज आहे. आणखीन 3 ग्लास घेऊन ये. वीणा घे, तुला जास्त गरज आहे. अगं म्हणजे म्हणायचे काय तुला? बघ हा, आता तू रायाला घरजावी करून घेण्याचा हट्ट धरलायस ना. आई, तू पाहतेस ना, अगं आता आमची वय होत आली. उद्या आम्हाला काही झालं तर आमच्याकडे बघणार कोण? हा विचार करून मी ठरवलं. तुमचं वय झालंय, मग आमचं काय ग? आम्ही तर तिथे दोघेच असतो ना. मग आमच्याकडे बघायला कुणी नकोय का? तू विचारलं नाहीस ना तरी सांगते मी तुला वीणा. तुझ्या बाबांना हल्ली खूप त्रास होतो चालताना, म्हणून तर मी इथे एकटी आले. अगं मग तुम्ही दोघंही इथेच या ना आमच्या बरोबर राहायला. हा, आणि मग राया आणि प्रांजल पण इथे येतील. मग आपण सगळे एकत्र राहू. वा वा, छान छान. आता हे ठरलं म्हणजे ठरलं बरं का? हा, आणि बरं का आई, तू म्हणालीस ना तर तो राया नाही म्हणूच शकणार नाही. राया? रायाचं मी काय करू? अगं आता तूच म्हणालीस ना तुला घर जावई हवाय म्हणून. अगं राया तुझा जावई झाला, मला माझा घर जावई हवा. उल्हास.
बाई बाई बाई, अगं हे ग काय असं अचानक? हो ना, नाही म्हणजे पप्पा आणि घर जावई. त्याला काय झालं? मी आणि यांनी खूप विचार केला आणि आम्हाला हाच पर्याय दिसला. वीणा, आजकाल खूप भीती वाटते ग. थंडी वाऱ्याचं काही झालं ना तर तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही. अगो कशाला कळायला हवं? लगेच फोन उचलायचा आणि आम्हाला फोन करायचा. आम्ही लगेच धावत धावत येऊ तुझ्याकडे. हो बरोबर आहे. हा, तू गप्प बस का जरा. उगाच मामाची बाजू घेऊ नको. पण मोठी मामा बरोबर बोलतेय. तू कधी फोन कर ना आम्हाला, आम्ही कधी निघून येऊ तिकडे. अगं पण फोन पर्यंत पोहोचायची तरी अवस्था हवी ना माणसाची. ते काय नाही, आम्हाला घर जावई हवाच आहे. अहो तुम्ही बघा ना ही काय म्हणते ते. नाही, तुम्हा मायलेकींमध्ये मी नाही पडला. कोणी काहीच बोलू शकत नाही. वीणा, तू हट्ट करू शकतेस, मग मी का नाही? खरं सांगाय, हे सगळं ते चिटणविसानी तुझ्या डोक्यात भरवलं ना? वीणा, मी तुझी आई आहे. मला स्वतःची अक्कल नाही असं वाटतंय का तुला? कुणी कशाला भरवायला हवंय? माझं ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. मला घर जावई हवा. पांडू, आणलंस पाणी? होय. दे या तिघांना. पांडू, माझ्या या बॅगा कुठे ठेवायच्या ते दाखवशील का? मी ठेवतो ना. कुठे ठेवतोस ते बघते मी. चल.